वेल मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अशी जबरदस्त स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे। जी स्ट्रॅटेजी जर किंवा जी मेथड आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ती मेथड जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतली आणि ऍक्च्युअली राईट वे मध्ये जर तुम्ही मार्केटमध्ये किंवा ट्रेडिंगमध्ये जर त्याला इम्प्लिमेंट केलं तर एक चांगल्या पद्धतीचा रिटर्न तुम्ही ट्रेडिंगमधून जनरेट करू शकता। आता ती स्ट्रॅटेजी कोणत्या या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच। त्याच्या अगोदर व्हिडिओला सुरू करण्याअगोदर जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाइम व्हिजिट करत असेल, आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम पाहत तर अशा टाइपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसिसवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ट्रेडिंग डेस्क चॅनलला सबस्क्राइब करू शकता। आणि त्याचबरोबर जर तुम्हाला माझी पर्सनल ट्रेड पाहण्यासाठी जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता, ज्याचं लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। लिंक वरती क्लिक करून तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता। तर चला जास्त वेळ न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। जसं की मित्रांनो, आपल्या सर्वांना ऑलरेडी माहित आहे की ट्रेडिंग हा जर बघितला तर पूर्णपणे एक प्रोबॅबिलिटीचा गेम आहे। बट ट्रेडिंग हा जरी प्रोबॅबिलिटीचा गेम जरी असला तरी मार्केटमध्ये किंवा ट्रेडिंगमध्ये तुम्हाला तुमची रिस्क मॅनेजमेंट असणं गरजेचं आहे, तुमची मनी मॅनेजमेंट करून चालणं तुम्हाला खूप गरजेचं आहे। फक्त तुमची प्रोबॅबिलिटी जर तुम्ही फक्त प्रोबॅबिलिटीवरती जर काम केलं तर तुम्हाला एवढा ॲज इट इज बेनिफिट त्याच्यातून होणार नाही। पण तुमची प्रोबॅबिलिटी प्लस तुमची रिस्क मॅनेजमेंट जर तुम्ही कॉम्बिनेशन जर केलं तर त्याच्यामधून तुम्ही एक चांगला रिटर्न काय करू शकता, मार्केटमधून जनरेट करू शकता। आता सगळ्यात मोठं 90% जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की 90% लोक हे तर मार्केटमध्ये लॉसेस आहेत। ठीक आहे, आता हे लॉसेस होण्यामागचं त्यांचं कारण काय असतं की मार्केटमध्ये जर बघितलं की ओव्हरऑल एक मार्केटची सायकोलॉजीच आहे की मार्केट जेव्हा लॉस देतं, ठीक आहे, किंवा मार्केट लॉस देतं असं म्हणू शकत नाही, किंवा जेव्हा आपण लॉसेस जेव्हा घेतो तेव्हा आपण लॉसेस काय करतो, बिग लॉसेस घेतो। आणि जेव्हा तुमचे आपले जे विनिंग ट्रेड असतात किंवा जे आपले प्रॉफिटवाले ट्रेड असतात ते आपण काय करतो, स्मॉल प्रॉफिटमध्ये ते काय करत असतो, ट्रेड क्लोज करत असतो। जर तुम्हाला ट्रेडिंगमधून जर चांगला पैसा जर बनवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचा RR रेशो म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला मॅनेज करणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही 1000 रुपीची रिस्क घेत असाल तर त्याच्या अगेन्स्टमध्ये किंवा त्याच्या पुढे तुम्हाला 2000 ते 3000 रुपयाचं प्रॉफिट जनरेट करणं खूप गरजेचं आहे। तेव्हा कुठं तुम्ही मार्केटमधून एक चांगला प्रॉफिट जनरेट करू शकता। आता ही कन्सेप्ट तर सगळ्यांना माहिती आहे की बाबा मार्केटमधून जर तुम्हाला प्रॉफिटेबल बनायचं असेल तर तुम्हाला स्मॉल लॉसेस आणि बिग प्रॉफिट त्याला जनरेट करणं खूप गरजेचं आहे। बट ऍक्च्युअली हे तितकंच अवघड आहे जे मार्केटमध्ये जर तुम्ही मार्केटमध्ये जर एखादा समजा फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ट्रेड करत असाल तर हे तितकंच अवघड आहे फॉलो करणं, बरोबर। मग जर आपण जर हे फॉलो करत नसेल तर आपण प्रॉफिटेबल बनवू शकणार का, तर अजिबात नाही। मग यासाठी एक सिंपलसी मेथड आपण यूज करू शकतो। ठीक आहे, यासाठी आपण काय करू शकतो, सिंपलचं मेथड यूज करतो। आता मेजॉरिटी लोक काय करतात, फॉर एक्झाम्पल एखादा XYZ ट्रेड घेतला, ठीक आहे, XYZ ट्रेड घेतला आणि त्यामध्ये जर बघितलं तर त्यांनी समजा स्टॉप लॉस प्लॅन केला की याच्यामध्ये मला 5000चा काय करायचा आहे, 5000चा मला याच्यामध्ये लॉस घ्यायचा आहे आणि 10,000चा काय करायचा, मला याच्यामधून प्रॉफिट घ्यायचा आहे। बट मेजॉरिटी लोक काय करतात माहिती आहे का, जेव्हा त्यांचा ट्रेड जो स्टॉप लॉसच्या दिशेने जेव्हा जातो, हा 5000 रुपयाचा स्टॉप लॉस जिथं असतो ते 5000च्या ऐवजी ते काय करतात, कुठे 10,000 15,000च्या ट्रेड लॉसमध्ये काय करत असतात, तो ट्रेड कट करत असतात। आणि जेव्हा तो ट्रेड प्रॉफिटमध्ये जातो, जिथं त्यांना 10,000 रुपये प्रॉफिट घ्यायचं असतं तिथं ते काय करत असतात, सिंपलचं 2,000 5,000 रुपये प्रॉफिट घेऊन काय करत असतात, बाहेर पडतात। त्याच्यामुळे काय होतं, तुमचा जो रिस्क रिवॉर्ड रेशो आहे तो काय होत असतो, डॅमेज होत असतो। जर आपण अशी एक स्ट्रॅटेजी जर बिल्ड केली ज्याच्यामध्ये तुमचा लॉस जेवढा लॉस तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर केलाय तेवढाच लॉस होऊ शकतो आणि जेवढं प्रॉफिट तुम्ही ठरवलंय तेवढंच प्रॉफिट घेऊन तुम्ही काय करू शकता, बाहेर पडू शकता। जर आपण अशी स्ट्रॅटेजी जर डिप्लॉय केली तर बऱ्यापैकी प्रमाणात तुमचे जो रिस्क रिवॉर्ड रेशो आहे तो चांगल्या प्रमाणात काय होऊ शकतो, मॅनेज होऊ शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी जी स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या स्ट्रॅटेजीला बोललं जातं बुल कॉल स्प्रेड। ठीक आहे, काय बोललं जातं, बुल कॉल स्प्रेड बोललं जातं। याच्यामध्ये तुमचा जो लॉस असतो, ठीक आहे, आता ही स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने डिप्लॉय करायची, कसं करायची, या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये काय असतो, जो तुमचा लॉस असतो, लॉस पण काय असतो, फिक्स असतो। आणि जो तुमचं प्रॉफिट जे असतं ते प्रॉफिट सुद्धा काय असतं, ते प्रॉफिट सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये फिक्स पाहायला भेटतं। ठीक आहे, आता हे थोडंसं मी तुम्हाला लाईव्ह स्ट्रॅटेजी बिल्डरवरती दाखवतो, म्हणजे तुम्हाला काय होईल, थोडासा एकदम इझी वे मध्ये अंडरस्टँडिंग होऊन जाईल। ओके, हा जो मी सेन्सिबलचा स्ट्रॅटेजी बिल्डर ओपन केलेला आहे। आता याच्यातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, आजची जी स्ट्रॅटेजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ठीक आहे, आजची जी स्ट्रॅटेजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती स्ट्रॅटेजी तुम्ही इंट्राडे लेवलला प्लस पोझिशन लेवलला दोन्ही ठिकाणी तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता, किंवा तुम्ही दोन्ही ठिकाणी ती स्ट्रॅटेजी तुम्ही बिल्ड करू शकता। ठीक आहे, आता एक ऍझ्युम करा की हायपोथेटिकल एक्झाम्पल घेतोय की बँक निफ्टी जर बघितलं, आता बँक निफ्टी करंटली 49 एक सेकंड, बँक निफ्टी जर बघितलं तर करंटली 49,600
100च्या लेवलला ट्रेड करताय, बरोबर. आणि समजा एखादा समजा जसं की मी तुम्हाला पोझिशनल्स पण एक्झाम्पल देतो आणि इंट्राडेचं पण एक्झाम्पल देतो, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल ॲज्युम करा की 49,600ला बँक निफ्टी ट्रेड करताय आणि तुमचा व्ह्यू आहे की नेक्स्ट वीक पर्यंत बँक निफ्टीमध्ये एक चांगला ब्रेकआउट पाहायला भेटला आणि याच्यातून मार्केट मला समजा फॉर एक्झाम्पल की 1000 पॉईंट अप्पर साईडला मला बँक निफ्टी जाताना आपल्याला पाहायला भेटू शकते. मी पोझिशनल लेवलला सांगतो, एक एक्झाम्पल घेतोय. तुम्ही याच्यामध्ये 100 पॉईंट 200 पॉईंट 300 पॉईंटचं टार्गेट ठेवून सुद्धा तुम्ही सिंपलचं स्ट्रॅटेजी तुम्ही काय करू शकता, बिल्ड करू शकता. आता जर मला समजा फॉर एक्झाम्पल वाटतं की बँक निफ्टी समजा 49,600 वरून डायरेक्ट 50,600 पर्यंत मार्केट काय करू शकतं, पुढच्या नेक्स्ट वीक मध्ये जाऊ शकतं, याच्यातून मला एक चांगला ब्रेकआउट भेटलेला आहे. तर सिंपलचं तुम्हाला या केसेसमध्ये काय करायचं आहे, 49,600चा तुम्हाला एक कॉल ऑप्शन बाय करायचा आहे आणि 50,600चा एक कॉल ऑप्शन तुम्हाला काय करायचा आहे, सेल करायचा आहे. समजतंय मी काय सांगतोय. जर बँक निफ्टी 49,600ला ट्रेड करत आहे आणि जर तुमचा व्ह्यू 50,600 जर असेल तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला 49,600चा सीई बाय करायचा आहे आणि त्याच्याच कंडिशनमध्ये दुसरी स्ट्राईक प्राइस तुम्हाला 50,600चा एक कॉल ऑप्शन तुम्हाला काय करायचा आहे, सेल करायचा आहे. आता हे तुम्हाला मी स्ट्रॅटेजी बिल्डरवरती लाईव्ह मध्ये करून दाखवतो, ठीक आहे. सिंपल आता बँक निफ्टी कुठे ट्रेड करत आहे, 49,600ला ट्रेड करा. मग मी सिंपलचं काय केलं, 49,600चा एक कॉल ऑप्शन बाय केला आणि त्याच्या अगेन्स्ट आता मला वाटतं की बाबा 50,600 पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. तर त्या कंडिशनमध्ये मी काय केलं, 50,600चा एक कॉल ऑप्शन सेल केला. अगेन मी काय करतो, डन करतो. आता इथं डन केल्यानंतर तुम्हाला याचा पे ऑफ ग्रुप अशा पद्धतीने काहीतरी दिसायला चालू होईल. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, डाऊन साईडला रिस्क जर बघितली तुमची 2,000 रुपयाची रिस्क आहे आणि अप्पर साईडला जर बघितलं तर जवळपास 13,000 रुपयाचा प्रॉफिट आहे. किती, 13,000. म्हणजे डाऊन साईडला रिस्क किती आहे तुमची, 2,000 रुपयाची रिस्क आहे आणि याच्यावरती अप्पर साईडला प्रॉफिट कितीच आहे, 13,000 रुपयाचा प्रॉफिट आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता जवळपास 1:6च्या आसपासचा रिस्क रिवॉर्ड रेशो आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला भेटतोय. आता इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जर बँक निफ्टी तुमच्या फेवरमध्ये जर गेली, ठीक आहे, बँक निफ्टी तुमच्या फेवरमध्ये जरी गेली तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं बेनिफिट भेटू शकतं. आता बऱ्यापैकी लोकांचा प्रश्न हा असेल की जर बँक निफ्टी 50,600ला जर नाही गेली तर आपल्याला किती बेनिफिट होईल. जर बँक निफ्टी 50,600ला जर नाही गेली, समजा ॲज्युम करा की बँक निफ्टी 50,000ला जर गेली तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्हाला 5,000 रुपयाचा बेनिफिट काय होणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली होणार आहे. म्हणजे रिस्क तुमची किती आहे, जरी समजा फॉर एक्झाम्पल जरी तुमचं फुल टार्गेट जरी नाही डन झालं, ठीक आहे, जरी समजा तुमचं फुल टार्गेट नाही जरी डन झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या केसेसमध्ये चांगला बेनिफिट तुम्हाला भेटणार आहे. आता ह्याची एक ब्युटी काय माहिती आहे का, फॉर एक्झाम्पल तुम्ही एकदा समजा लार्ज क्वांटिटीने समजा हा ट्रेड काय केला, बाय केला. समजा फॉर एक्झाम्पल लार्ज क्वांटिटीने तुम्ही जर हा ट्रेड काय केला, बाय केला, तर तुम्हाला सांगतो एक्झाम्पलसाठी समजा ॲज्युम करा की हा ट्रेड तुम्ही काय केला, 10 लॉटने ट्रेड केला, ठीक आहे. आता मी सिंपलचं एक लॉट इथे केलं होतं. इथं तुम्ही सिंपलचं काय करू शकता, इथं समजा ॲज्युम करा मी इथं 10 लॉट करतो. हां, इथं 10 लॉट जर केलं तर इथं तुमची रिस्क किती झाली डाऊन साईडला, इथं तुमची रिस्क झाली 20,000ची आणि जर इथं जर तुमचं प्रॉफिट जर बघितलं तर प्रॉफिट झालं तुमचं 1,30,000 रुपये, ठीक आहे. आता याच्यामध्ये या स्ट्रॅटेजी एक ब्युटी आहे ती म्हणजे समजा उद्याच्याला बँक निफ्टीमध्ये ओव्हरनाईट जर समजा कुठं वॉर झाला, काय झालं नाही, ओव्हरनाईटमध्ये एखादी बॅड न्यूज जर आली आणि त्या केसेसमध्ये समजा जर बँक निफ्टी 2% 3% समजा ॲज्युम करा की त्या केसेसमध्ये 5% बँक निफ्टी आपल्याला गॅप डाऊन पाहायला भेटली, तर त्याच्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्हाला 20,000चाच लॉस होणार आहे. समजते मी काय सांगतोय. म्हणजे त्या कंडिशनमध्ये समजा 5% जरी गॅप डाऊन झाली तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला 20,000च्या वरती लॉस होणार नाही. आणि समजा जर मार्केट 5% जर गॅपअप जर झालं तर त्या कंडिशनमध्ये त्याचा तुम्हाला फुल बेनिफिट म्हणजे जेवढं मॅक्स प्रॉफिट होतं तेवढं तुम्हाला काय होणार आहे, भेटणार आहे. याच्यातून तुम्हाला काय होतं की तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला मेंटेन करण्यासाठी चांगली हेल्प होते. आता या स्ट्रॅटेजीची अजून एक तुम्हाला चांगली गोष्ट सांगतो. आता मेजॉरिटी टाइम काय होतं, समजा फॉर एक्झाम्पल आपण बँक निफ्टीमध्ये एक ट्रेड बनवलं, ठीक आहे, बँक निफ्टीमध्ये ट्रेड बनवला, बँक निफ्टीमध्ये जर समजा या लेवलला ट्रेड बनवलं तर काय होतं, कधी बऱ्याच वेळा असं होतं की मार्केट काय होतं, थोडंसं आपल्या फेवरमध्ये जातं, आपला स्टॉप लॉस हिट करतं आणि त्याच्यानंतर काय होतं, आपल्या फेवरमध्ये जायला चालू करतं. बरोबर आहे. अशा वेळी खूप तुम्हाला म्हणजे बऱ्यापैकी वेळेस असं होतं की मार्केट काय होतं की समजा जिथं आपण एंट्री बनवली तिथून आपला स्टॉप लॉस हिट करतं आणि त्याच्यानंतर जाऊन मार्केट काय करतं, आपलं टार्गेट हिट करतं. बट अशा कंडिशनमध्ये तुमचा लॉस तर फिक्स असतो. बरोबर आहे. या साईडला डाऊन साईडला जो तुमचा लॉस आहे तो लॉस तुमचा काय असणार आहे, फिक्स असणार आहे. त्यामुळे मार्केट किती जरी खाली गेलं आणि नंतर जर मार्केटने जाऊन टार्गेट हिट केलं तरी सुद्धा त्या कंडिशनमध्ये तुम्हाला काय होऊ शकतो, चांगला बेनिफिट होऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच स्टॉप लॉस घेऊन बाहेर पडण्याची गरज याच्यामध्ये राहत नाही. हीच एक ह्या स्ट्रॅटेजी ब्युटी आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओतून एक चांगली जबरदस्त स्ट्रॅटेजी शिकायला भेटली असेल. ही सेम स्ट्रॅटेजी तुम्ही कॉल साईडला यूज करू शकता, पुट साईडला यूज करू शकता. त्याचबरोबर तुम्ही ही सेम स्ट्रॅटेजी स्टॉक्समध्ये
एका लिक्विड स्टॉक्समध्ये निफ्टी 50च्या स्टॉक्समध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, एक चांगल्या पद्धतीने डिप्लॉय करून याच्यातून एक चांगल्या पद्धतीनं रिटर्न जनरेट करू शकता. ठीक आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरायचं नाही. त्याचबरोबर अगेन जाता जाता जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाइम व्हिजिट करत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. अजून तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसेल तर आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तर चला, मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.